प्रसूतीनंतर सर्वच गरोदर मातांचा तसेच त्यांच्या नातेवाईकांचा असणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की सुरुवातीचे 2 ते 4 दिवस आईला दूध येत नाही आहे, तर या कालावधीमध्ये बाळाची भूक व तहान भागवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं, प्रसूती झाल्यानंतर सुरुवातीच्या 5 ते 10 मिनिटातच आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होणं हे स्तनपानाच्या दृष्टीनं अत्यंत फायदेशीर आहे आणि महत्त्वाचं देखील आहे. तसेच सुरुवातीचे 2 ते 4 दिवस जरी आईला जास्त प्रमाणात दूध येत नसेल तरी देखील चीक दूध हे येत असतं आणि हे दूध त्या कालावधीमध्ये बाळाची भूक व तहान भागवण्यासाठी पुरेसं आहे आणि फायदेशीर देखील आहे. आता याचे फायदे काय आहेत? तर बाळाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, बाळाची पहिली शी म्हणजे म्युकोनियम पास होण्यासाठी मदत होते, त्यामुळे काविळीपासून बाळाचं संरक्षण होते. तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॉडीज आणि व्हिटॅमिन्स आहेत, त्यामुळे बाळाच्या पोषणाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुरुवातीचे 2 ते 4 दिवस जरी अधिक प्रमाणात आईला दूध येत नसेल तरी देखील जेवढे चीक दूध येते ते आईनं बाळाला पाजणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये बाळ जरी अधिक रडत असेल तरी देखील आईनं वरचे दूध पाजण्याचा मोह मात्र यावेळी कटाक्षाने टाळला पाहिजे, तरच आपण आपल्या बाळाचे जंतू संसर्गापासून संरक्षण करू शकतो.